किंजवडे, खालचीवाडी, बायतवाडी, कदमवाडीत जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव गेली 10 वर्ष हा नादुरुस्त अवस्थेत आहे आणि असताना तिथली ग्रामस्थ मंडळी वारंवार ग्रामपंचायत असेल विविध स्तरावर मागणी करते आहे आणि हे करत असताना सुद्धा त्या मागण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. तर आजची परिस्थिती पलीकडे येण्या जाण्यासाठी तो महत्त्वाचा मार्ग आहे. कारण त्या ठिकाणी आता सध्या परिस्थिती बघितली तर कॉलेजची मुलं आहेत, त्यांना ते धोकादायक पूल असल्यामुळे त्या पुलावरती ये जा करत नाहीत. ते कमीत कमी 3 किलोमीटर अंतरावर बस पकडण्यासाठी येत आहेत. ते जर तो ब्रिज खराब झाला असता किंवा तो याच्या अगोदर दुरुस्त झाला असता तर त्यांना अर्धा किलोमीटर किंवा 400-500 मीटरवरच बस स्टॉपला येण्याचं अंतर होतं. ते कुठेतरी त्या मुलांना 2-3 किलोमीटर साधारण चालत जावं लागतं. आणि हे सगळं असताना इथल्या ग्रामस्थांच्या एकंदरीत मागणीवरून ही ग्रामस्थांचं म्हणतात की आपण उपोषणाला बसूया. आणि त्यांना कुठेतरी समर्थन देण्यासाठी त्या ठिकाणी मी गेलो आणि त्यांना सांगितलं ठीक आहे, आपण जर एवढं करून जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर आपल्याला शेवटी लोकशाही मार्गाने दिलेला आपला अधिकार आहे आणि त्या अधिकारात आम्ही 15 ऑगस्ट रोजी आम्ही पंचसमिती देवगडासमोर उपोषणाला बसणार आहोत. 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली त्यावेळी सन्माननीय तत्कालीन बांधकाम मंत्री अशोकजी चव्हाण साहेब ज्यावेळी बांधकाम मंत्री होते त्यावेळी आमचे जिल्हाधिकारी सन्माननीय बाळा गावडे त्यावेळी होते आणि यांच्या माध्यमातून त्यावेळी आम्ही त्या पुलासाठी प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असतेवेळी ही जागा जिल्हा परिषद ताब्यात होती. ज्यावेळी हा विषय आला किंवा त्याच्यावर पाठपुरावा करण्यात आला की ही जागा तुम्ही सार्वजनिक बांधकामाकडे वर्ग करा, हा ज्यावेळी विषय आला त्यावेळी आम्ही संबंधित जे काही कागदपत्र ज्यावेळेस संमती लोकांची असेल तर लोकांनी स्वखुशीने त्यावेळी या ठिकाणी संमती दिली आणि हे सगळं असताना सुद्धा तो प्रस्ताव परिपूर्ण प्रस्ताव आम्ही सार्वजनिक बांधकामाकडे दिला. सार्वजनिक बांधकाम म्हणून तो जिल्हा परिषदेकडे आला आणि जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यासाठी ज्यावेळी प्रस्ताव आला तो कमीत त्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये BJPची सत्ता होती आणि काही राजकीय आपल्या स्वार्थापोटी त्या ठिकाणी तो प्रस्ताव आमचा राखून ठेवला गेला आणि त्यानंतरही काही त्या ठिकाणी म्हणजे राजकीय स्वार्थ त्या ठिकाणी आडवा आला. कुठेतरी शय्यवाद त्या ठिकाणी दिसून येऊ लागला आणि या शय्यवादात ते काम अडकलं आणि गेली त्यानंतर पुन्हा 2.5 वर्ष झाली यांचं सरकार येऊन. लोक या सध्या गावात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडेही आम्ही यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यासाठी विनंती केली तर त्याही वेळी फक्त कागदी घोडेच सर्वसामान्य जनतेला दाखवण्यात आले आणि याचा कुठेतरी राग म्हणून आता कुठेतरी आपल्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्व त्या ग्रामस्थ हे 15 ऑगस्टला आपण उपोषणाला बसणार आहोत.